मराठवाडा कधी काळी काँग्रेसचा गड समजला जाणारा मराठवाडा मागच्या 2 लोकसभेत भाजपच्या पाठीमागे उभा राहिला. मराठवाड्यात काँग्रेसनं निर्माण केलेली पोकळी भाजपनं भरून काढली. विस्थापित मराठा, ओबीसी वर्ग आणि दलित समाजाची मोठ बांधत भाजप शिवसेनेच्या साथीनं मराठवाड्यात स्थिरावला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात युतीच्या उमेदवारांनी 8 पैकी 6 जागा जिंकल्या होत्या. यात मोदी लाटेचा प्रभाव होता हे नाकारता येत नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत युतीचा हाच आकडा मराठवाड्यात 1 ने वाढून 7 झाला. त्यात मराठवाड्यातील 4 पैकी 4 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. म्हणजे शिवसेनेचा बाज असलेल्या मराठवाड्यात हळूहळू भाजप प्रस्थापित पक्ष बनत होता किंवा भाजपची मराठवाड्यात स्वतःची अशी वोट बँक तयार होत होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मराठवाड्यानं महायुतीला चांगलाच दणका दिला. यंदा महायुतीचा केवळ एकच उमेदवार मराठवाड्यातून जिंकून येऊ शकला आणि ते उमेदवार होते शिंदे सेनेचे संदीपान भुमरे. आश्चर्य म्हणजे भाजपचे मराठवाड्यात 4ही उमेदवार पराभूत झाले आणि या सगळ्यांच्या धक्कादायक पराभवाचं कारण काय तर जरांगे फॅक्टर. मी लोकसभेत उमेदवार उतरवणार नाही, पण ज्यांना पाडायचं आहे त्याला पाडा असा मेसेज लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी दिला होता. याचा बरोबर इफेक्ट या निवडणुकीत झाला आणि मराठा समाजानं सत्तेवर असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना पाडल्याच्या चर्चा आहेत. आता लोकसभेचा हा धुरळा खाली बसतो ना बसतोच तोवर जरांगे पाटलांनी 8 जून पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. जर या सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर मैदानात मराठे येतील आणि आम्ही 288 विधानसभा जागांवर निवडणुका लढू असं सुद्धा जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. आणि असं झालंच तर लोकसभा निवडणुकीत चाललेला जरांगे फॅक्टर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला कसं डॅमेज करू शकतो पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे फॅक्टर कसं डॅमेज करू शकतो हे पाहण्याआधी या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं महायुतीला कसं डॅमेज केलंय हे पाहावं लागतं. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण 8 जागा आहेत. याला जरांगे पाटील गोदापट्टा असं म्हणतात. या 8 पैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. या 7 पराभूत उमेदवारांपैकी 4 उमेदवार हे भाजपचे तर 1 उमेदवार हा शिंदे गट, 1 अजित पवार गट आणि 1 रासपचा आहे. भाजपचे पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये जालन्याचे 5 टर्म राहिलेले खासदार रावसाहेब दानवे हे आहेत. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं ते जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीतून. त्याचा फटका मराठा आंदोलनावर मूक भूमिका घेणाऱ्या रावसाहेब दानवेंना बसला अशा चर्चा आहेत. तसंच जालन्यातून अपक्ष उभे असणारे मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्या 1,40,000 मतांनी सुद्धा दानवेंच्या मतांचं गणित बिघडवलं आणि त्यांचा पराभव झाला असं राजकीय विश्लेषक सांगतात. दुसरी जागा आहे ती बीडची. बीड लोकसभेत परंपरागतपणे मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई प्रत्येक वेळी होते. मात्र त्याला यावेळी तीव्र धार होती ती जरांगे यांच्या आंदोलनाची. त्यात पंकजा मुंडेंनी जरांगे पाटलांवर केलेलं वादग्रस्त विधान इथं भाजपला चांगलं जड गेलं आणि त्याची परिणती झाली ती पंकजा मुंडेंच्या पराभवात. तिसरा लोकसभा आहे नांदेडचा. नांदेड लोकसभेत भाजपला मराठा समाजातून येणाऱ्या अशोक चव्हाणांना सोबत घेतल्यामुळं लढाई सोपी वाटत होती, पण झालं उलटच. अशोक चव्हाण जिथं जिथं प्रचाराला जात होते तिथं तिथं त्यांचा विरोध हा मराठा समाज करत होता. त्याचा फटका भाजपला बसला आणि अशोक चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर अशी दुहेरी ताकद असतानाही चिखलीकर पराभूत झाले. लातूरमध्ये सुद्धा जरांगेंनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे 4 जागांवर भाजपचा कार्यक्रम झाला. दुसरीकडे शिंदे गटानं मराठवाड्यात संभाजीनगर आणि हिंगोली या 2 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात संभाजीनगरमध्ये शिंदे गट जिंकला तर हिंगोलीमध्ये हरला. आता संभाजीनगरमध्ये शिंदे गट जिंकण्याचं कारण काय तर संदीपान भुमरेंचं मराठा असणं आणि त्यांनी जरांगेंसोबत सरकारच्या वाटाघाटीत पार पाडलेली भूमिका. तसंच भाजपबाबत जो राग जरांगेंचा होता तो राग शिंदे गटाबाबत नव्हता. त्याचा फायदा शिंदेंना किमान मराठवाड्यातील 1 जागा जिंकण्यात झाला. पण हिंगोलीत ऐनवेळी बदलून दिलेला नौखा उमेदवार मराठा फॅक्टर यामुळे शिंदेंना अपयश आल्याचं सांगितलं जातं. दुसरीकडे अजित पवार गटानं धाराशिव लोकसभेत उमेदवार उभा केला होता. त्याचा सुद्धा पराभव ओमराजेंची ताकद, प्रचार आणि जरांगे फॅक्टरमुळे झाला असं बोललं जातं. परभणी लोकसभेत महादेव जानकरांसारख्या ओबीसी चेहरा उतरवून ओबीसी मतांचं एकत्रीकरण करण्याचा महायुतीचा प्रयत्न होता. पण हा प्रयत्न इथे सपशेल फसला आणि परभणी लोकसभेत ठाकरे गटाचे मराठा समाजातून येणारे संजय जाधव विजयी झाले. थोडक्यात काय तर मराठवाड्यातील 8 जागांपैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार हे जरांगे फॅक्टरमुळे पडले आणि एकमेव उमेदवार जे निवडून आले
तेही जरांगे फॅक्टरमुळेच. आता इथे नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथं जरांगे फॅक्टर म्हणताना फक्त मराठा समाज हा गृहीत धरून चालत नाही. जरांगेंचं आंदोलन चालू असताना दलित आणि मुस्लिम समाजानं सुद्धा जरांगेंना पाठिंबा दिला होता. मराठवाडा विद्यापीठ नामकरण आंदोलनानंतर जो दलित आणि मुस्लिम समाज मराठा समाजापासून दुरावला होता तो जरांगेंच्या आंदोलनानं एकत्रित आला. त्यामुळे मराठवाड्यात मराठा प्लस दलित प्लस मुस्लिम असं समीकरण तयार झालं आणि ते एकगठ्ठा महायुतीच्या विरोधात उभं राहिलं, ज्यामुळे मराठवाड्यात महायुतीचा दारुण पराभव झाला. यासोबत गावगाड्यातील इतर समाजाने सुद्धा जरांगेंना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जरांगे फॅक्टरचा विचार करताना फक्त मराठा समाज नाही तर त्याच्या भोवती असणाऱ्या इतर छोट्या मोठ्या जातींचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. हे झालं लोकसभेचं. पण आता जरांगे फॅक्टरचा आगामी विधानसभेत महायुतीला कसा फटका बसू शकतो? तर मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण जागा आहेत 48. यात सध्या भाजपचे 18, शिंदे गटाचे 9, अजित पवार गटाचे 6 आमदार तर रासपचा 1 आमदार आहे. त्यामुळे मराठवाड्यात महायुतीचं संख्याबळ होतं 34. या 34 विधानसभेचं बोल भिडून जेव्हा अॅनालिसिस केलं तेव्हा लक्षात आलं की आता झालेल्या लोकसभेच्या वेळी 22 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लीड मिळाले. जालना लोकसभेत महायुतीचे 5 आमदार आहेत. या 5ही विधानसभेत काँग्रेसच्या कल्याण काळेंना लीड मिळाले आणि हे घडून आलं ते जरांगे फॅक्टरमुळे. बीड लोकसभेत महायुतीचे 5 आमदार आहेत. त्या 2 विधानसभेत शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांना लीड मिळालं. या दोन्ही विधानसभेत भाजपचे आमदार आहेत. धाराशिव लोकसभेत महायुतीचे 5 आमदार आहेत. या 5ही विधानसभेत ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांना लीड मिळालं. हिंगोलीत सुद्धा 5 आमदार महायुतीचे आहेत, पण तिथे लीड मिळालं ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांना. नांदेडमध्ये महायुतीचे 3 आमदार आहेत. त्या 2 ठिकाणी काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांना लीड मिळालं. लातूरमध्ये महायुतीचे 3 आमदार आहेत. त्यात एका ठिकाणी काँग्रेसच्या शिवाजी काळगेंना लीड मिळालं. परभणी लोकसभेत महायुतीचे 3 आमदार असतानाही मवियाच्या संजय जाधव यांना 2 मतदारसंघातून लीड मिळाले. थोडक्यात सांगायचं झाल्यास जरांगे फॅक्टरनं महायुतीचं गणित मराठवाड्यात बिघडवलं असं वरच्या डेटाच्या मदतीने आपल्याला म्हणता येतं. या जरांगे फॅक्टरच्या बरोबरीला शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा होते. हा सुद्धा मुद्दा इथे नोंद घेण्यासारखा आहे. पण मराठवाड्यातील बहुतेक मराठा समाज हा शेतकरी असल्यामुळं त्याचा असंतोष जरांगेंच्या आंदोलनात दिसून आला. त्यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा प्रश्न असाच जर विधानसभेपर्यंत रेंगाळत राहिला आणि त्यांनी जर विधानसभेत उमेदवार उतरवले तर त्याचा फटका आगामी विधानसभेत महायुतीला बसू शकतो असं वरच्या माहितीच्या आधारे आपल्याला म्हणता येतं. आता प्रश्न आहे, जरांगे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले तर लोक त्यांना साथ देतील का? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इतिहास देतो. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुरू केली ती एक सामाजिक आंदोलन म्हणून, पण त्याचं रूपांतर पुढे राजकीय पक्षात झालं. आम आदमी पक्षाने सुद्धा आपली सुरुवात सामाजिक सेवेसाठीचा पक्ष म्हणूनच केली होती. पुढे तो देशातला पक्ष झाला. आंदोलनातून आलेले पक्ष काही वेळा प्रभावी ठरत असतात, काही वेळा ठरत नसतात, पण ते प्रस्थापितांना धक्के देऊन जातात हे मात्र नक्की. आता मनोज जरांगेंनी पक्ष काढून किंवा अपक्ष म्हणून किंवा अगदी एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊन उमेदवार मैदानात उतरवले तर त्याचा मोठा फटका प्रस्थापितांना बसू शकतो हे निश्चित. तुम्हाला काय वाटतं? जरांगे फॅक्टर विधानसभेत महायुतीला डॅमेज करेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.